असं साधारणतः 6-1 लाख रुपये खर्च एक शेततळ्याला येतो आणि शासन अनुदान मात्र त्या ठिकाणी खोदकामासाठी 75,000 रुपये आणि अस्थिरीकरणासाठी 75,000 रुपये असं 1.5 लाख रुपयेच अनुदान त्या ठिकाणी मिळते. 853 शेततळ्यासाठी अनुदान वितरणासाठी त्यांनी मागणी केली, बरोबर, आणि 673 शेततळ्यांना 4.32 कोटी दिले. म्हणजे उर्वरित शेततळ्यांना आपल्याला पूर्ण होऊन देखील निधी देणं बाकी आहे. तो पोर्टल ओपन आहे, त्यांना त्यांच्या त्रुट्या पूर्तता करून ते अर्ज दुरुस्त करण्याची त्यांना परत मुभा आहे. हरितगृह आणि शेडनेटच्या आपण समाविष्ट करण्यासाठी पॉलिसी डिसिजन घेणार आहात का? राहिलेलं थकीत अनुदान आपण कधी देणार? किती लोकांची मंजुरी झाली, त्याला किती पैसे लागतात आणि ते पैसे तुम्ही दिले आहेत का नाही? मी सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे यांना सांगू इच्छितो की जेवढे अर्ज या ठिकाणी काम ज्यांचा पूर्णत्व झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मार्च एंडिंग पर्यंत पैसे देण्यात येतील. जे उत्तर ह्या ठिकाणी आलेलं आहे त्या उत्तरामध्ये जवळपास 8,26,000 शेतकरी असे ह्या ठिकाणी शेततळी बाबींसाठी राज्यात एकूण 26,000 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असं शासनाचं उत्तर आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 46 लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. पण त्याच्याच उत्तरामध्ये असं ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की 26,972 शेतकऱ्यांपैकी 17,214 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे की हे अर्ज रद्द करण्याची कारण काय, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होत असतील तर त्याचं मुख्य कारण काय हे या ठिकाणी उत्तर मिळावं. दुसरी विनंती अशी आहे आपल्याद्वारे शासनाला की शेततळी उभारण्यासाठी म्हणून शासन जे अनुदान देतं किंवा एकूण खर्च जो येतो जर त्याचा हिशोब पाहिला तर साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपये खोदकामासाठी म्हणून त्या ठिकाणी येतो. अस्थिरीकरणासाठी जवळपास 2.5 लाख रुपये खर्च येतो. शासनानं कंपाऊंड बांधावं हे त्या ठिकाणी नियम केला असल्यामुळे जवळपास त्याला 50,000 रुपये खर्च येतो. असं साधारणतः 6-1 लाख रुपये खर्च एक शेततळ्याला येतो आणि शासन अनुदान मात्र त्या ठिकाणी खोदकामासाठी 75,000 रुपये आणि अस्थिरीकरणासाठी 75,000 रुपये असं 1.5 लाख रुपयेच अनुदान त्या ठिकाणी मिळते. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये वाढ करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे. हे जे 46 लाख अर्जच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी जी वक्तव्य केलेलं आहे ते डीबीटी पोर्टलचे एकूण अर्ज होते. आणि आपण जो प्रश्न विचारला आहे तो कृषी शाश्वत सिंचन योजनेमध्ये 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणा होती का? तशी 100 कोटीची नव्हती, ती तरतूद 500 कोटीची होती. आणि 500 कोटीमध्ये 400 कोटी रुपये हे सूक्ष्म सिंचनसाठी होते आणि 100 कोटी रुपये शेततळ्यासाठी होते. आता आपला प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज नाबाद का करण्यात आले? मान्य सभापती महोदय, की जेव्हा पूर्वी लॉटरीची पद्धत होती आणि वर्षानुवर्षापासून जेव्हा लॉटरीची सिस्टम होती तर लॉटरीमध्ये काय होत होतं, एकाच घराचे 4-4 लोक माझा नंबर लॉटरीमध्ये लागेल म्हणून अर्ज करायचे. आम्ही जेव्हा त्याचा जेव्हा लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व अर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही बाब लक्षात आले की एकाच घराच्या 4-4 लोकांनी अर्ज करून ठेवले होते आणि त्यामुळे पेंडन्सी फार दिसत होती. आणि मग जेव्हा आपण लॉटरी बंद करून जेव्हा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करायचे टप्प्याटप्प्याने असं ठरवलं आणि लॉटरीमध्ये अडचण काय होती की मी काल पूर्वी देखील माझ्या भाषणात सांगितलं की 100 लोकांना लाभ द्यायचा असेल तर 1000 लोक अर्ज करायचे आणि मग त्यांची लॉटरी जेव्हा निघायची वर्षभर ती लॉटरीची वाटच पाहत राहायचे. जेव्हा लॉटरी निघायची मग तेव्हा ज्यांची नावाने लॉटरी निघाली त्यांनी केलं नाही की मग परत नवीन लोकांसाठी परत लॉटरी करायची. म्हणून आपण जेव्हा कृषी समृद्धी योजना आणली त्यानुसार आपण आता असं ठरवलं की महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याला जे भांडवली गुंतवणूक आपल्याला करायची आहे, मग यांत्रिकीकरण असेल, सूक्ष्म सिंचन असेल, शेततळं असेल, यामध्ये आपण त्या सर्वांचे अर्ज मंजूर करायचे आणि सर्वांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने सर्व लाभार्थींचे अर्ज मंजूर करावे अशा पद्धतीत जेव्हा अर्जाची स्क्रुटनी करण्यात आली तेव्हा काही लोकांनी 7-12 जोडले नव्हते किंवा वेगवेगळे कारणामुळे जेवढे लोकांचे अर्ज या ठिकाणी नामंजूर करण्यात आले होते त्यांचं मुख्य कारण असं की त्यांनी फक्त अर्ज केलं होतं परंतु सोबत काही जे कागदपत्र ते जोडले नव्हते आणि त्यामुळे कोणालाही हेतुपुरस्पर रिजेक्ट केलेला नाही आहे, ही बाब मी सर्वप्रथम लक्षात आणून देऊ इच्छितो. तो पोर्टल ओपन आहे, त्यांना त्यांच्या त्रुट्या पूर्तता करून ते अर्ज दुरुस्त करण्याची त्यांना परत मुभा आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने यांचे सर्वांचे पैसे आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. शेततळ्याचे जे काम आहे ते आता सुरू होतील.
त्यामुळे जे अर्ज प्रलंबित होते त्यांचे पैसे आपण वितरित केले. आज देखील आपण 5,80,00,000 काल आपण या ठिकाणी या उत्तराच्या नंतर वितरित केले. ते जुन्या अर्जाचे पैसे वितरित करणं सुरू आहे आणि आता जेव्हा उन्हाळा सुरू होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये शेततळ्याचे काम सुरू होईल आणि नवीन शेततळ्याच्या कामासाठी आपण नवीन अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद केली आहे आणि त्यानुसार भविष्यामध्ये जेवढे अर्ज पात्र राहतील ते सर्वच्या सर्व अर्ज आपण मंजूर करत आहोत. की ह्या असलेल्या कृषीमध्ये शेडनेटचा आणि याचा समाविष्ट करून घ्यावा, हरितगृहाचा समाविष्ट करून घ्यावा. आता हळूहळू फुलाची शेती बंद पडायला लागलेली आहे. वारा थंड यानंतर पावसाळा अवकाळीमुळे पूर्ण शेड उद्ध्वस्त होते. तो गरीब शेतकऱ्यांना पडवत नाही. आपण अशा प्रकारचं या नसलेल्या बाबी समाविष्ट नसलेल्या अस्तरीकरणाच्या हरितगृह आणि शेडनेटच्या आपण समाविष्ट करण्यासाठी पॉलिसी डिसिजन घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपण शेडनेट वगैरे साठी आपली MIDA आणि वेगवेगळ्या योजना आहे. ही योजना ज्या कारणासाठी ज्या वेगवेगळ्या योजना कृषी विभागामार्फत सुरू आहे. आपण आता नानाजी देशमुख मध्ये अनेक योजनांचा लाभ देत आहोत, स्मार्ट मध्ये देत आहोत. ही योजना ज्या कारणासाठी आहे त्यांचेच अर्ज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेततळे आणि सूक्ष्म सिंचन हे जे लाभार्थी आहे यांना पहिले आपण सॅच्युरेशन मोडमध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये त्या ज्या योजना आहे शेडनेट वगैरेच्या त्याच्यामध्ये देखील ती वेगळी योजना आहे. परंतु त्या संदर्भामध्ये स्वतंत्र प्रश्न विचारला तर योग्य राहील. त्या संदर्भामध्ये आता माहिती देणं शक्य नाही. शेडनेट हरितगृह या सर्व योजना मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकात्मिक फलोत्पादन योजनेचा समावेश आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 223 कोटी रुपयाची तरतूद आहे. आणि आता जे आपण प्रश्न विचारला की आपण आजपर्यंत 50 लाख शेतकऱ्यांची निवड केली, त्याच्यापैकी फक्त 12 लाख शेतकऱ्यांनी इच्छुकता दर्शवली. कारण की एका घराचे 4 लोकांनी अर्ज केले होते आणि 7,76,000 लोकांनी पूर्वसंमती दिली आणि 4,39,40,000 लोकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. पहिले काय होतं, मी आपल्याला पूर्वी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मला लाभ मिळाला पाहिजे म्हणून इतके लोकांनी अर्ज करून ठेवले. आता ॲग्रिस्टॅक कार्ड आलेलं आहे, सर्व गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण लाभार्थीची निवड देखील पात्र पद्धतीने करत आहोत आणि सर्व लाभार्थ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचा पूर्णपणे शेतकऱ्यांना ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पुरवत आहोत आणि आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. जी परंपरागत पद्धत होती तुमच्या कारकिर्दीची, लोकांना तात्काळ बसून ठेवायचं वर्षभर, मग कधी लॉटरी होईल त्याची वाट पाहायची, ती आता आम्ही बंद केली आहे आणि यामध्ये अधिक सुधारणा देखील भविष्यामध्ये करून शेतकऱ्यांना लाभ देणार. शेततळ्यांच्या बाबतीमध्ये किती शेतकऱ्यांनी मागणी केली, राज्यातल्या किती लोकांची मंजुरी झाली, त्याला किती पैसे लागतात आणि ते पैसे तुम्ही दिले आहेत का नाही? आता प्रथम प्राधान्य ही आपली पॉलिसी आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आणि या तत्वावर निवड करण्यात आलेल्या 26,972 अर्जापैकी आताच मी सांगितल्याप्रमाणे 17,214 लोकांनी अर्ज व्यवस्थित केले नाही, कागदपत्र नव्हते, ते अर्ज परत त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहे. त्यानंतर आपण 9,758 अर्जापैकी 7,468 शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आणि अपलोड करून तांत्रिक प्रशासकीय मान्यता दिलेल्या 4,232 अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली. देतो उत्तर देऊ द्याल का? जसं अर्थसंकल्पात करत होते, तुम्ही कितीही व्यत्यय आणला तरी माझ्या उत्तरात फरक पडणार नाही, हे आपण लक्षात घ्या. दिनांक 2/3/2026 पर्यंत म्हणजे या महिन्यात 1,125 शेतकऱ्यांकडून काम पूर्णत्वाचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 853 शेतकरी तांत्रिकदृष्ट्या पूर्ण असल्याने त्यांचे अनुदान वितरित करण्यात आले. मी आपल्याला हे सांगून राहिलो की शेवटी काम पूर्णत्वाचा झाला. काम पूर्ण झालेल्या कुठल्याही शेतकऱ्यांचा अर्ज प्रलंबित नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे काम झाले आणि ज्यांना पेमेंट मिळालं नाही अशी एकही तक्रार प्राप्त नाही. मी देतो एक मिनिट उत्तर. नाही मंत्री महोदय, एकच मिनिट आपण जरा खाली बस. मंत्री महोदय, आपण उत्तर देत असताना जेणेकरून आपल्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पेसिफिक दिल्याच्या नंतर
सन्माननीय सदस्याचं समाधान होईल याच्याकडे पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. परंतु आपण जे उत्तर देता आहात, आता मी देखील उत्तर चांगला वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलंय आपण की नाही, मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर असं वाचतोय की 853 शेततळ्यासाठी अनुदान वितरणासाठी त्यांनी मागणी केली, बरोबर, आणि 673 शेततळ्यांना 4.32 कोटी दिले. म्हणजे उर्वरित शेततळ्यांना आपल्याला पूर्ण होऊन देखील निधी देणं बाकी आहे. ते मान्य केलं पाहिजे. आपण उत्तरात मान्य केलं पाहिजे, ते मान्य केलं पाहिजे. महोदय, आपल्याकडे पैसे आहे. मी सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य शशिकांतजी शिंदेना सांगू इच्छितो की जेवढे अर्ज या ठिकाणी काम ज्यांचा पूर्णत्व झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मार्च एंडिंग पर्यंत पैसे देण्यात येतील. शासन अनुदानामध्ये ज्या अनुदानाचे आता 1.5 लाख रुपये फक्त मिळतं, खर्च मात्र 6 लाख रुपये येतो, त्याच्यामध्ये वाढ करणार का? दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला 2दा अर्ज करावा लागतात, एकदा खोदकामासाठी आणि एकदा अस्थिरीकरणासाठी. त्यामुळे ते एकाच अर्जावरती दोन्ही खोदकाम आणि अर्ज अस्थिरीकरण हे त्या ठिकाणी मंजुरी देणार का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की आता हे शेततळे जे आहे ते फक्त पावसाच्या पाण्यावरती आपण वापर करतो. ह्या शेततळ्याचा वापर जवळ वडा नाला असेल, नदी असेल किंवा काय असेल त्याच्यावरचं पाणी घेऊन वापरायला सुद्धा शेततळ्याला परवानगी देणार का? हे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. तो जो पहिला प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये तो धोरणात्मक निर्णय टप्प्याटप्प्याने आपण वाढ करतो. त्यांनी दिलेल्या सूचनेचा विचार निश्चितपणे करण्यात येईल. आणि त्यांनी जो दुसरा जो आणि तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात येईल. विक्रम काळे, कधी पाऊस पडतो कधी पडत नाही, पण गेले 3 वर्ष झालं सलग पाऊस पडतो आणि त्यामुळे शेततळी भरली जात आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. त्यामुळे याच्याकडे मागणी जास्त आहे आपल्याला, पण आपल्या निधी अपुरा असल्यामुळं हे पूर्ण होत नाही आणि अडचण येते. हे जे काही प्रशासक मान्यता राहिलेल्या आहेत त्यांना आपण कार्यान्वयन आदेश कधी देणार, हा माझा पहिला प्रश्न. आणि आता मोहिते पाटलांनी जसं म्हटलं की पोखरामध्ये आपण या सगळ्या योजना कव्हर केल्या, पण पोखरा ठराविक गावासाठीच आपण ठराविक गावं निवडलेत. केंद्र शासनाची योजना आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ही जी गावं राहिलेली आहेत राज्यामध्ये ही सगळी गावं प्राधान्याने घेण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार धोरण आखेल काय, हा माझा दुसरा प्रश्न. आणि ठिबक सिंचन ही सगळ्यात चांगली योजना आणि पॉप्युलर योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी, तर त्यासाठी सुद्धा जे अनुदान वाढवायचंय, गेल्या अनेक वेळेला हा प्रश्न सभागृहात झाला, मंत्र्यांनी उत्तर पण दिलं की आम्ही वाढवू, तर ते ठिबक सिंचनचं अनुदान वाढवून राहिलेलं थकीत अनुदान आपण कधी देणार? मी सभागृहाला सांगू इच्छितो की शेवटी जेवढे लोकांचे काम पूर्ण झाले आहे त्या काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे देता येत नाही, काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे देतो. त्यामुळे आपल्याला ही बाब मी सभागृह आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लक्षात, फर्स्ट कम फर्स्ट सर्व निर्णय घेणं हा सोपा बाब नव्हता, मोठा निर्णय होता. आणि खऱ्या अर्थाने जो लाभार्थी आहे, कारण कसं आहे की वर्षानुवर्षापासून आपण योजना सुरू ठेवतो आणि योजना मग कोण लाभ घेऊन राहिला त्याचा कुठेच रेकॉर्ड राहत नाही. एक माणूस डबल लाभ देऊन राहिला, ट्रिपल लाभ देऊन राहिला, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत होता. दुसऱ्या फेज मध्ये बहुतांश गाव त्या ठिकाणी निवडलेले आहे. आणि तिसरा जो प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला की तो वाढ करण्याचा जो निर्णय आहे तो धोरणात्मक निर्णय आहे. त्यासाठी पूर्णपणे आर्थिक तरतूद वगैरे विचार करून महागाईच्या ग्रोथ इंडेक्स प्रमाणे लोकांना जेव्हा योजनेचा लाभ घेताना जेव्हा अडचणी निर्माण होतात, पैसे अपुरे पडतात, वारंवार सरकारने अशा पद्धतीच्या योजनेच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे.